विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण या सेशनमध्ये पर्सेंटेजचा भाग बघत आहोत. हा बेसिक मॅथ्स जे आपण घेतोय त्याचाच हा पार्ट आहे. पर्सेंटेज नेमकं काय आहे? पर्सेंटेज आपल्याला ॲक्च्युली सिलेबसला नाहीये, पण पर्सेंटेजचा ओव्हरऑल बेसिक मॅथमॅटिक्स शिकत असताना आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आता एक लक्षात घ्या, आपण शाळेमध्ये एखादे आपल्याला मार्क पडले तर आपण काय म्हणतो बेटा? 100 आउट ऑफ या ठिकाणी मला 97% पडले. बरोबर आहे, 97% पडले. बरोबर आहे, 97% पडले. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो? 98 पडले. त्यानंतर काही मुलं म्हणतात सर मला 48 पडले. त्याच्यानंतर काही जे काटावर पास होणारे असतात त्यांना आपण ढकल पास म्हणतो. त्यांना काय म्हणतात बेटा? ते म्हणतात सर आम्हाला 35% पडले. मग असे वेगवेगळे जे आहेत बेटा, हे टक्के वेगवेगळे आहेत. मग हा जो सिम्बॉल आहे पर्सेंटेजचा, याला काय म्हणतात माहितीये का? याला डिवायडेड बाय 100 म्हणतात. म्हणजे तुम्हाला 97% पडले म्हणजे याचा अर्थ होतो 97/100. हा पर्सेंट बघा, सेंट हा जो आहे ना 20 असलेला हाचा मिनिंग आहे. सेंट म्हणजेच हा 20. लक्षात येतं? हा पर म्हणजे हा डिवायडेड बाय आणि सेंट म्हणजे 100. म्हणजे 97 इथे, हा पर म्हणजे इथं आणि सेंट म्हणजे 100. त्याच्यानंतर 98चाच मिनिंग आपण त्याला असं लिहू शकतो 98 हा 100 सेंट म्हणजेच 100. म्हणजेच पर्सेंटेजला आपण अशा पद्धतीनं लिहितो 97, 98. कळलं सर्वांना? तर मला उद्या तुम्हाला जर कोणी विचारलं सपोज 230 म्हणण्यापेक्षा या ठिकाणी 100 काय म्हणूयात आपण? 1000चा 100% किती? 1000चा 100% किती? बरोबर आहे. तुम्हाला जर असे प्रश्न विचारले तर याच्यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल ते आपल्याला विचारायचंय. 1000चा 25% किती हे तुम्हाला सांगायचंय. आता सपोज आपण 25% असं म्हणलं, आपण 25% कोणाचा? 1000चा. तर कसं काढूयात आपण? इथं लिहिलाय म्हणजे हा न्यूमरेटरला असतो. हा 0 कट, हा 0 कट काही नसतो म्हणजे इथं डिवायडेडला आहे. हा 0 कट, हा 0 कट. हा 25 गुणिले 10 250 येतो. ठीक आहे, 250 येतो. आन्सर आलं 1000चं 25% म्हणजे 250 आहे. कसं काढायचंय लक्षात आलं का? सपोज आता उद्या लक्षात घ्या, तुम्हाला या 2000चं तुम्हाला 10% काढायचंय. तर मी 10% कसं काढणार? हा 2000 10% कसं काढणार? 10% 10% म्हणजे 10/100. आणि कितीचं काढायचंय आपल्याला? हा 2000चं. म्हणजे आपल्याला 2000चं 10% काढायचंय. तर 10 आणि डिवायडेड बाय पर आणि खाली सेंट आहे, सेंट म्हणजे 100. यालाच आपण काय म्हणतो? 10/100 इंटू 2000. हा 2 कट, हा 2 कट. 10 इंटू 20 हे 200 या ठिकाणी हा पर्सेंट आला. विद्यार्थी मित्रांनो, किती जरी संख्या असली, सपोज आपल्याला आता शाळेमध्ये अभ्यास करत असताना 6 विषय असतात. 6 विषयाचे सपोज किती टोटल झाले बेटा? 6 विषयाचे 600 मार्क झाले टोटल. या 600 पैकी तुम्हाला सपोज 80% पडले. म्हणजे किती मार्क पडले तुम्हाला काढायचे? 600चे 80% पडले. तर 80% म्हणजे हा 80, हा पर आणि हा सेंट कितीचे बेटा? 600चे. तर काढा, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. 80 इंटू 6 किती होतं बेटा? 8 संग 48 480 म्हणजे 480 गुण तुम्हाला मिळाले. 600 पैकी 100 मार्काचे 6 पेपर होते आणि आउट ऑफ 480 मिळाले. आणि तुम्हाला हे पर्सेंट किती मिळाले होते? 80% या ठिकाणी मिळालेले आहेत. आपण गुण काढलेले होते. पर्सेंट तर आपल्याला माहितीच ना, 80 आपण काढलेले आहेत म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एकूणच पर्सेंटचा अशा पद्धतीनं भाग असतो. कळलं सर्वांना? उद्या तुम्हाला किती जरी तुम्हाला विचारलं की पर्सेंट नेमकं कसं काढायचं, तर तुम्हाला हे पर्सेंट, आता सपोज तुम्हाला उद्या विचारलं हा 10,000 आहे, ह्या 10,000चा 25% काढायचा आहे. तर हा 25% च्या मिनिंग मध्येच आहे. त्याला शब्द असं लिहा गणितीय भाषामध्ये 22 पर आणि सेंट म्हणजेच काय बेटा? या ठिकाणी 100 आणि हा किती आउट ऑफ काढायचा आहे? 10,000.
10,000, हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट, हा या ठिकाणी 100 इंटू 2, 100 इंटू 25, हा डिनॉमिनेटरला असतो बेटा, हा 25 इंटू 100 काय येतं बेटा, हा 2500 या ठिकाणी हे आन्सर येतं आणि यालाच आपण 25% बनतो 10,000चा. व्यवस्थित लक्षात घ्या, पर्सेंटेजचा भाग आहे, काहीही याच्यामध्ये डिफिकल्टी नाहीये. आणि लगेच आपण याच्यानंतर पर्सेंटेज सोबत याचा दुसरा टॉपिक पण बघतोय. कोणता टॉपिक आहे तो? व्हेरिएबलचा टॉपिक आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल ह्या टॉपिक मध्ये व्हेरिएबल असतात. आता थोडक्यामध्ये व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल म्हणजे एक्स आलं, वाय आलं, ए आलं, बी आलं, झेड आलं, वॉट एव्हर. हा जो 1 असतो बेटा, हा 1 असतो, हा 2 असतो, हा 3 असतो. तर ह्या 3च्या इथं नंतर जो लागतो 3x, 2x, 1y बरोबर आहे, 4x, हे 3y, हे सगळे जे असतात बेटा, हा या ठिकाणी हा कोइफिशियंट असतो आणि हा व्हेरिएबल असतो. अरे बाबा, हा 2 म्हणजे कोइफिशियंट, हा इकडे व्हेरिएबल, ह्या शब्दा गणितीय भाषामध्ये याला हे म्हणतात, मॅथमॅटिक्स मध्ये याला असं म्हणतात. तर याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय, आपल्याला हे पक्के कॉन्सेप्ट आहेत, पक्क कॉन्सेप्ट करून घ्या, असं तुम्हाला परत महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, सपोज तुमच्याकडे एक कोइफिशियंट आहे एक्स आणि पुढे तुम्हाला अजून एक कोइफिशियंट आहे एक्स. मध्ये सिम्बॉल कोणता आहे? प्लसचा. इकडे एक्स, मध्ये प्लस आणि इकडे एक्स. एक्स प्लस एक्स म्हणजे किती होतो? एक्स प्लस एक्स. हा एक्स आहे आणि हा एक्स आहे, 2x मी प्लस केला म्हणजे 2x होतो. गॉट इट बेटा? लक्षात येतंय का? म्हणजे या ठिकाणी याचा मिनिंग होतो, याचा आन्सर येतं हा 2x आहे. उद्या तुम्हाला विचारलं बेटा, हा x, हा प्लस x, हा प्लस x, हा किती x आहेत? हा 1x, हा 2x आणि हा 3x. 3 वेळेस x आहे, प्लस प्लस आहे, त्यामुळे याला म्हणलं आपण 3x. उद्या तुम्हाला x च्या ऐवजी दुसरा व्हेरिएबल असेल, सपोज असेल y प्लस y प्लस y, काय करणार त्याला? प्लस आहे, हा एक y, हा दुसरा y, हा तिसरा y, हा किती आला बेटा? हा 3y. त्याच्यानंतर तुम्हाला असं असेल बेटा z, किंवा सपोज तुम्हाला a प्लस a, तर हे 3a झाले, तर यालाच आपण 3a असं म्हणतो. सिमिलरली b असेल तर त्याला 1 असेल तर 1b, 2b, 3b. कधीही लक्षात घ्या, फक्त x असेल तर त्याला 1 लिहायची गरज नाही, 2 वेळेस x असतील तर त्याला 2 लिहायची गरज असते, 1 लिहिण्याची गरज नाही. काही नसतं म्हणजे 1 असतं, हे ऑटोमॅटिकली मनाला शांती मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी लक्षात घ्यायचं. ठीक आहे, लक्षात आलं बेटा? हे व्हेरिएबल कळतंय का सर्वांना? ए बेटा, फोकस द्या माझ्याकडे, व्यवस्थित बघा. आता व्हेरिएबल मध्ये तुम्हाला जर असं असेल, तुम्हाला जर असं इंटू मध्ये दिलं x इंटू x, आता मध्ये काय होतं? हा x प्लस x होतं, त्याला आपण 2x केलं. पण हा x इंटू x जर असेल तर आता कसं करायचं? तर कधीही लक्षात घ्या, x इंटू x असेल तर x चा स्क्वेअर करा. x हे 2 वेळेस आहे, x आहे म्हणजे त्याचा मिनिंग काय होतो? हे 2x आहे, पण हे x इंटू x आहे म्हणजे x चा स्क्वेअर होतो, 2 टाइम्स x आहे. त्याला कसं लिहितो आपण? हा x चा त्याच्या डोक्यावर टोपी लिहितो 2 ची, जेवढ्या वेळेस तो x आहे तेवढ्या वेळेस. उद्या तुम्हाला x जर 3 वेळेस असेल, x इंटू हा x, हे 3 वेळेस x असेल बेटा, हे 3 वेळेस असेल, 1 2 3, मग इथं कॉमन एक x लिहा. किती वेळेस आहे बघा? 3 वेळेस, आणि तोची टोपी 3 लिहा इथे, त्याला 3x म्हणतो. उद्या तुम्हाला सपोज या ठिकाणी b इंटू b असं जर असेल, दिस इज ऑल्सो व्हेरिएबल. लक्षात येते का? याच्यासाठी कॉमन b लिहिलं, 1 2 3, त्याला 3 लिहा. आमचे काही पोरं एवढे हे आहेत हुशार, ह्या इंटूला 3b लिहितात. अरे बाबा, तो वरती इंडायसेस टोपी लिही त्याला, हे लक्षात घे. प्लस आणि इंटू मध्ये लक्षात आलं, वायचा सुद्धा तसंच आहे. कळलं सर्वांना? उद्या तुम्हाला असं दिलं बेटा, उद्या तुम्हाला असं दिलं या व्हेरिएबल मध्ये, उद्या तुम्हाला व्हेरिएबल मध्ये असं दिलं, हा 2x प्लस 3x, हा 2x प्लस 3x असं जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, तर या ठिकाणी आपण 2x प्लस 3x याला काय म्हणतो बेटा? हे 2x आहेत, हे 2x आहेत, हे 2x आणि हे 3x करा, याची ऍडिशन 5 होतं, म्हणून या ठिकाणी हा 5x होतो, हा 5x होतो. उद्या तुम्हाला असं सांगितलं बेटा 8x प्लस
8x प्लस 3x 8x प्लस 3x काय येतं 8 आणि 3 त्या ठिकाणी काय होतं बेटा 11 होतो 11x त्या ठिकाणी आन्सर येतं 11x. हे लक्षात येतंय का हे y साठी पण मान्य आहे बघा 2y प्लस 4y असं जर असेल तर 4 आणि 2 या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला हा 6y या ठिकाणी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी व्हेरिएबलचा तुम्हाला नियम सांगितलाय कसेही व्हेरिएबल आले तर अशा पद्धतीने तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये स्क्वेअर क्यूब घ्यायचा आहे. हा x इंटू x इंटू x असं असेल तर x च्या इथं 3 असं लिहायचं x चा क्यूब 4 वेळेस असेल x इंटू x इंटू x इंटू x तर त्या ठिकाणी तुम्हाला हा x या ठिकाणी क्यूब लिहायचा आहे x या ठिकाणी 4 लिहायचा आहे. कधी कधी काय होतं बेटा ह्या x4 ला ज्याचं ऍप्लिकेशन आपल्याला आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये ह्या पूर्ण वर्षभराच्या अभ्यासामध्ये करायचंय. हा x4 याला आपण कसं लिहू शकतो रे अजून x इंटू x असं 4 वेळेस पण लिहू शकतो. असंही लिहू शकतो का बघा हा x पुन्हा ह्याचा स्क्वेअर आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये ह्याचा स्क्वेअर. ॲज पर नीड आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये कळेलच या x4 ला सरांनी हा 2 इंटू 2 असा लिहिलेला आहे. उद्या तुम्हाला y6 जर असेल तर त्याला ॲज पर नीड हा y चा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेटमध्ये 3 असं पण लिहू शकतो का हा 2 इंटू 3 6च होतो. याचा आणि याचा मिनिंग एकसारखाच आहे. तर हे झाले बेसिक. हे बेसिक गणिताचे आहेत हे फील होऊ द्या. जोपर्यंत मॅथमॅटिक्स मध्ये आनंद निर्माण होत नाही कळत नाही आपल्या शिक्षकांनी पिढ्यानपिढ्या आपल्याला लिहून देण्याचं काम केलेलं आहे. आपल्या वह्या भरल्या मास्तरांचे बोर्ड भरले पण आपले डोके रिकामे झालेत बेटा. आणि हे सगळं न होण्याकरिता आपल्याला व्यवस्थित सगळं असं एकदम फील होण्याकरिता आपल्याला हा अभ्यास करायचा आहे. मी परत परत सांगतोय बेसिक मॅथमॅटिक्स जे घेतलंय मी अगदी शॉर्ट मध्ये थोडक्यातच घेतलेलं आहे पण ते परत परत बघा. सरांनी काय सांगितलंय ते समजून घ्या. एकदा तुम्ही समजून घेतलात तर त्याच्यामध्ये काही सुद्धा डिफिकल्टी राहणार नाही. आता तुम्हाला सपोज डिवायडेशन मध्ये असेल हा x आणि अपॉन x असेल तर आपण डायरेक्टली त्याला काय म्हणतो हा x आणि हा x न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा डायरेक्टली कटवायचा. हा x आणि हा x डायरेक्टली कटवायचा. y डिवायडेड बाय y असेल तर तो पण डायरेक्टली कटवायचा. हा a अपॉन a असेल तर हा पण डिवायडेड बाय डायरेक्टली कटवायचा. उद्या तुम्हाला बेटा ए पोरांनो इकडे लक्ष द्या. उद्या तुम्हाला असं असेल बेटा 2a अपॉन a तर काय करणार त्यावेळेस हा a कटवा बरोबर आहे. हा a डिवाइड a कटवा आणि हा 1 कटवा राहतं काय हा 2 राहतो फक्त आणि इथं काय राहतं बेटा हा 1 राहतो. आन्सर आत येतं फक्त 2. खालच्या न्यूमरेटरच्या 1 ला काहीही मिनिंग त्या ठिकाणी नसतो. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सिंपल कॉन्सेप्ट मी समजून सांगितलेत. आयुष्यामध्ये हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एकदा तुम्ही पेड लेक्चर्स घ्या अर्थात मी योगायोगाने तुमची आपली भेट झालेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने ऑब्झर्व करा. व्यवस्थित पद्धतीने प्रॅक्टिस सेट वन बाय वन बघायला लागा आणि त्यानंतर तुमचा सर्व सिलेबस अगदी चांगल्या पद्धतीने संपून जाईल. वर्षभरामध्ये साधारणतः 1 ते 1.5 तास जरी तुम्ही दिलात तर तुमचा एक चांगल्या पद्धतीचा बेस तयार होईल. अभ्यास चांगला होईल अंडरस्टँडिंग होईल पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास होईल आणि तुम्हाला कधीही काहीही जर करायचं असेल मार्क्स घ्यायचे असतील एक्झाम असतील तर रिव्हिजन सोप्या पद्धतीने या ठिकाणी होऊन जाईल. सगळे एक ना एक प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मधला घेतलेला आहे. एकही प्रॉब्लेम आपण सोडलेला नाहीये. ऑल सिलेबस अगदी चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. फक्त तुम्हाला हे सगळं सिलेबस बघण्यापूर्वी पेड लेक्चर्स बघण्यापूर्वी हे इझी तुम्हा सर्वांसाठी ओपन फ्री लेक्चर आहेत. ते फ्री लेक्चर तुम्हाला बिफोर वॉचिंग पेड लेक्चर्स हे बघायचे नक्की आहेत. ठीक आहे इथपर्यंत आलो आपण सर्वजण इथपर्यंत आलो. आता याच्यानंतर आपल्याला हा पुढचा टॉपिक आता बघायचा आहे. तो पुढचा टॉपिक या ठिकाणी बघूयात. कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा टॉपिक. या पुढचा टॉपिक आहे फॉर्म्युलाचा. फॉर्म्युल्यामध्ये मी तुम्हाला इतकं काही सांगणार नाही. फॉर्म्युल्यामध्ये मी प्रत्येक आता बघा हा तर बेसिक मॅथमॅटिक्स इथं घेतलेलाच आहे. ठीक आहे बेसिक मॅथमॅटिक्स खूप जास्त मोठं नाहीये. अगदी थोडं साधारणतः 1-1.5-2 तासाचं या ठिकाणी होऊन जातं. पण याच्यामध्ये ना बेटा तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला प्रॅक्टिस वाईज म्हणजे प्रॅक्टिस सेट वाईज इंट्रोडक्शन दिलेत. उद्या क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक असेल तर त्याचं एक इंट्रोडक्शनचा पहिला व्हिडिओ दिलाय. त्याच्यामध्ये मी सगळं सांगितलंय ते तुम्हाला सगळं बघायचंय. ऑलवेज कुठलाही टॉपिक बघण्यापूर्वी आधी इंट्रोडक्शन 2-3 वेळेस बघायचंय. आणि माझ्या बॅचला कुणालाही बॅच करायची असेल तर त्यानं नंबर ऑफ टाइम्स हे रिव्हिजन केलं पाहिजे. प्रत्येक
प्रॅक्टिस सेट, एखादं उदाहरण नाही कळालं तर ते परत परत पाहिलं पाहिजे, ते परत परत सोडवलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय, जॉमेट्रीमध्ये पण आपण तसंच केलंय, प्रत्येक टॉपिकला इंट्रोडक्शन घेतलंय. हा बेसिक मॅथमॅटिक्स थोडक्यात म्हणजे तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलाय की बाबा युद्धाला जात असताना आपल्याला सोबत सगळी तयारी करून जावं लागतं. उगाच आपण एखादी पाण्याची बाहेर फिरायला चाललोय आणि पाण्याची बॉटल प्रवासाला जाताना विसरून गेलो, असं करायला नको. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये 2-3 फॉर्म्युले आपल्याला नेहमी वापरायचे आहेत जे महत्वाचे आहेत. ते म्हणजे आहे या ठिकाणी a प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी स्क्वेअर. याचं एक्सपान्शन काय येतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे याचं एक्सपान्शन आहे. ए प्लस बी स्क्वेअरचं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे बेटा, ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठला पण असा अंक असेल, सपोज या ठिकाणी तुम्हाला 3 प्लस 4 असेल आणि याचा स्क्वेअर असा दिलेला असेल, तर तुम्हाला 3 प्लस 4 म्हणण्याच्या ऐवजी या ठिकाणी ए च्या जागी सपोज एक काहीतरी व्हॅल्यू असेल आणि ह्या बी च्या जागी हे काहीतरी व्हॅल्यू असेल, तर याला आपण ए माना, याला बी माना, मध्ये चिन्ह प्लस असेल तर प्लस म्हणा, ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर याला सुद्धा एक्सपान्शन याच्यासारखं करा. म्हणजे सपोज हा ए ला सपोज असं चिन्ह आहे आणि बी साठी जागी तिथं असं आहे, तर याला आपण एक्सपान्शन कसं करू रे, या हे जर दिसलं तुम्हाला ए आणि बी आहे आणि याला स्क्वेअर आहे, याला आपल्याला असं एक्सपान्शन करायचंय, याला आपल्याला असं एक्सपान्शन करायचंय, तर कसं करेन मी, हा सपोज ए आहे, हा सपोज ए आहे आणि हा सपोज बी आहे, हा ए आहे आणि हा बी आहे, या ठिकाणी हा ए आहे, हा बी आहे, तर मी काय करेन, याचा स्क्वेअर, त्याच्यानंतर हा प्लस, हा नंतर 2ab, हा 2, हा ए आणि हा बी आणि प्लस हा बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, हे सुद्धा मी या ठिकाणी केलं. हे कळलं का या ठिकाणी? म्हणजे उद्या एखादी रचना स्ट्रक्चर जर ह्याच्या फॉर्म मध्ये दिसत असेल तर ते एक्सपान्शन करता आलं पाहिजे, तो ब्रॅकेट एक्सपान्शन करता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ऍक्च्युली बेसिक मध्ये लगे लक्षात येणार नाही, पिक्चर पाहिल्या पाहिल्या, ट्रेलर पाहिल्या पाहिल्या शेवट काय असतो लक्षात येत नाही. जसं जसं तुम्ही पुढे जाल, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस सेट सगळं घ्याल, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लक्षात येईलच. याच्यानंतर तुम्हाला दुसरं सांगतो बेटा, लक्षात घ्या, तुम्हाला दुसरा फॉर्म्युला याच्यामध्ये हाच आहे, ए मायनस बी स्क्वेअरचा, ए मायनस बी स्क्वेअरचा. त्याच्यामध्ये काय, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. हे तुम्हाला एक्सपांड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ए च्या जागी हे असेल आणि हे बी च्या जागी जर हे असेल तर तुम्हाला हे सुद्धा इथं मायनस आलं पाहिजे. हा झिरोचा स्क्वेअर, हा झिरो स्क्वेअर, हा ए स्क्वेअर, हा मायनस, हा 2, हा 0, हा म्हणजे ह्याला इथं ए डोनेट केले, आपण डिनोट केलंय, आणि हा इथं बी आणि या ठिकाणी हा प्लस आणि हा बी चा स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला याला मी अशा पद्धतीने एक्सपांड केलं. हे तुम्हाला उद्या प्रत्येक ऍप्लिकेशनच्या वेळेस जमलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, खूप छान पद्धतीने समजून सांगितलंय. हा बेसिक भाग तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. हे 2 फॉर्म्युले झाले, हे 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये जरी म्हणलात तरी तुम्हाला या ठिकाणी ह्या 2 फॉर्म्युलांचा अभ्यास करायचा आहे. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 फॉर्म्युले झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे 2 फॉर्म्युले झाल्यानंतर अजून एक तुम्हाला या ठिकाणी मुद्दा येतो, तो म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला कसा होता, तो फॉर्म्युला वेगळा आहे. कसा होता हा, ए प्लस बी स्क्वेअर, याला आपण होल ब्रॅकेटचा स्क्वेअर करत होतो, याला एक्सपान्शन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं करतोय. ठीक आहे, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला बेटा. याच्यानंतर ए मायनस बी स्क्वेअर, याला आपण कसं करतो बेटा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा पण मुद्दा वेगळा झाला, हा पण फॉर्म्युला सांगितला. पण हा आता इथं पण स्क्वेअर आहे, इथं पण स्क्वेअर आहे, हा ब्रॅकेटचा स्क्वेअर होता आपण पाहिलेला. तर याला कसं लिहायचं बेटा, हा ए स्क्वेअर म्हणजे तुम्हाला सपोज हा सपोज असा दिसला, म्हणजे काहीतरी उद्या तुम्हाला हे असं दिसलं, बरोबर आहे, ए च्या जागी हे ए आहे आणि हा बी च्या जागी असं काहीतरी दिसलं, तर ह्याला एक्सपान्शन कसं करता आलं पाहिजे, ए स्क्वेअर, याला एक्सपान्शन कसं करता आलं पाहिजे, हा प्लस आहे मध्ये, तर ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज आणि ए मायनस बी हा असा एक्सपांड करता आला पाहिजे. म्हणजे याचा थोडक्यात फॉर्म्युला असा होतो, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, याचा असा होतो, याला तुम्ही डायरेक्टली ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए प्लस बी आणि ब्रॅकेटमध्ये इकडे ए मायनस बी ब्रॅकेटमध्ये. उद्या तुम्हाला जर विचारलं याचं एक्सपान्शन अशा पद्धतीनं करा, तर तुम्ही हा ए आणि हा बी हा ब्रॅकेटमध्ये, हा या ठिकाणी ए आणि बी हा ब्रॅकेटमध्ये, याचं एक्सपान्शन असंच दिलं पाहिजे.
हे लक्षात येतंय का? आता याच्या अपोजिटच काय बेटा, मायनसचा आहे. इझी आहे, सिंपल आहे. मायनसचा कसा आहे, हा मायनसचा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा या ठिकाणी तुम्हाला याचं एक्सपान्शन ए मायनस बी, मायनस पहिल्यांदा द्यायचंय आणि ए प्लस बी, हा मॅक्झिमम टाइम्स आपल्याला येणार आहे. हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर याला हा ए मायनस बी द्या एकदा आणि ए प्लस बी द्या. मग हा कसा कराल रे बेटा, हा याला एक्सपान्शन कसा कराल तुम्ही, याच्या फॉर्म मध्येच एक्सपान्शन करा, याच्या फॉर्म मध्ये एक्सपान्शन करा. तर बघा हा ए आणि हा बी एका ब्रॅकेटमध्ये, हा प्लस आणि हा ए आणि बी हा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, अशा पद्धतीनेच आपण याला एक्सपान्शन करू आणि सिंपल आपण या ठिकाणी आपण सर्व फॉर्म्युले याचे बघितलेले आहेत जे आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, लक्षात येतं का हे मी काय सांगतोय ते? विद्यार्थी मित्रांनो, हा इथे प्लस आहे बरं का, हा इथे प्लस आहे, दोन्हीकडे प्लस येतो. तर हे समजणं खूप गरजेचं आहे. हे सगळे बेसिक फॉर्म्युले आहेत, याच्यामध्ये डिफिकल्टी अजिबात नाहीये काही. ठीक आहे, उद्या तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री हा टॉपिक आहे. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ट्रिग्नॉमेट्रिकचे रेशो आहेत काही, साइन बरोबर आहे, कॉस, त्याच्यानंतर साइन कॉस टॅन साइन, हे तुमच्या ऐकण्यात असू द्या फक्त. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा बरोबर आहे, टॅन थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, हे जे आहेत बेटा, हे सगळे जे आहेत तर हे तुम्हाला उद्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ह्याचे फॉर्म्युले पाहायला मिळणार आहेत. मी त्या इंट्रोडक्शन मध्ये ते सगळंच घेतलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे, अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे ह्याच्यामध्ये. हे झाल्यानंतर अजून एक मुद्दा मला तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, तो मी पुढच्या भागामध्ये एक्सप्लेन करतो. ठीक आहे, पुढच्या भागामध्ये मी एक्सप्लेन करतो. हा फॉर्म्युलाचा लिहून घेतलात तुम्ही, एवढे फॉर्म्युले कीप करा, हे बेसिक फॉर्म्युले आहेत. बाकी ऍडव्हान्स फॉर्म्युले तुम्हाला मी पुढच्या प्रत्येक चॅप्टरच्या आधी घेतलेलेच आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये पुढे तुम्हाला या ठिकाणी एक मी अँगलचा कॉन्सेप्ट सांगितलाय, अँगलचा कॉन्सेप्ट सांगितलाय. तर या अँगलच्या कॉन्सेप्टमध्ये लक्षात घ्या, अँगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हा सपोज या ठिकाणी अशा पद्धतीने एक ट्रायंगल आहे, याला आपण एबीसी नाव दिलं, याला आपण एबीसी नाव दिलं. कधी लक्षात घ्या, जेव्हा एखादा ट्रायंगल मध्ये 90 डिग्री अँगल असतो, 90 डिग्री, आणि त्या 90 डिग्रीला आपण असं शो करतो, साधारणतः हे सरळ आणि हे असं, हे पूर्ण हॉरिझॉन्टल आणि हे पूर्ण व्हर्टिकल ज्या वेळेला असतं त्यावेळेला बेटा इथं 90 डिग्री तयार होतो. आणि या 90 डिग्री ज्यावेळेस एका त्रिकोणामध्ये तयार होतो त्यालाच बेटा आपण काय म्हणतो, लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल. त्यालाच आपण काय म्हणतो, राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. लक्षात आलं, हे राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला दिसतो. ट्रायंगलला 3 बाजू असतात. क्वाड्रिलॅटरल म्हणजे कसा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन. क्वाड्रिलॅटरलचे वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. क्वाड्रिलॅटरल म्हणजे आता सपोज मुलं जर म्हणले, मुलं तर मुलांमध्ये वेगवेगळे नाव आहेत का नाही, जसं आता माझं नाव योगेश आहे, परत कुणाचं तरी राम आहे, तसं बेटा. ठीक आहे, आता फुल ही एक कॅटेगरी आहे, तर त्या फुलांमध्ये वेगवेगळे आहेत, जाईचं फुल आहे, झेंडूचं फुल आहे, गुलाबाचं फुल आहे, बरोबर आहे. तसं क्वाड्रिलॅटरल एक कॅटेगरी आहे, त्याचे प्रकार आहेत स्क्वेअर, रेक्टँगल, लक्षात आलं, रॉम्बस. तर हे मुद्दे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घेण्याचं आहे. हे क्वाड्रिलॅटरल जर म्हणले तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग तुम्हाला स्क्वेअर म्हणजे काय असतं हे सर्वांना या ठिकाणी मी सांगतो, लक्षात घ्या. क्वाड्रिलॅटरल मध्ये या ठिकाणी अशा 4 बाजू असतात. ठीक आहे, अशा 4 बाजू असतात. ट्रायंगल मध्ये 3 बाजू असतात. ठीक आहे, आणि स्क्वेअर आणि रेक्टँगल जे आहे, स्क्वेअर आणि रेक्टँगल जे आहे त्याचं तुम्हाला सांगतो. स्क्वेअर मध्ये जे असतं ना बेटा, ऑल साइड्स इक्वल असतात आणि त्याचे अँगल्स 90 डिग्री असतात. लक्षात आलं, ऑल साइड इक्वल असतात आणि त्याचे जे अँगल्स आहेत, हा अँगल जो आहे बेटा हे सगळे 90 डिग्री असतात. आणि रेक्टँगल मध्ये बेटा अपोजिट साइड म्हणजे याच्या अपोजिट हे, याच्या अपोजिट हे, अशा पद्धतीनं त्याच्या अपोजिट साइड्स इक्वल असतात. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात आला स्क्वेअर रेक्टँगलचा. आता तुम्हाला या ठिकाणी अजून एक मुद्दा सांगतो. आपल्याला हायपोटेनियस म्हणजे हा एक कन्सेप्ट आहे, तो काय असतो हायपोटेनियस. तर हायपोटेनियस हा थेरम आहे, नियम आहे, आणि तो राईट अँगल ट्रायंगल या थेरम मध्येच लागू होतो.
राईट हा जर सपोज आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणला एबीसी, तर याच्यामध्ये हायपोटेनियस ओळखायचा कसा हा प्रश्न येतो. सर हायपोटेनियस म्हणजेच एक साइड असते. तर याच्यामध्ये हायपोटेनियस कधीही लक्षात घ्या 90 डिग्रीच्या समोरची जी बाजू असते, अपोजिट जी बाजू असते, समोरची जी बाजू असते, समोर म्हणजे अशा त्याच्या अपोजिटला मी इथं असेल तर माझ्या अपोजिटला हा इथला असणार आहे, तर डेफिनेटली याच्या अपोजिट ही साइड आहे. लक्षात आलं. तर त्याच्यामुळे हा जो 90 डिग्री आहे, ह्या 90 डिग्रीच्या अपोजिट हा एसी आहे. तर या एसीलाच बेटा हायपोटेनियस असं म्हणतात. या एसीलाच हायपोटेनियस असं म्हणतात. हे हायपोटेनियस लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. हे लक्षात येतं का तुम्हाला? या ठिकाणी हायपोटेनियस कसा आला? अँगल या ठिकाणी अँगल 90 डिग्री असल्यानंतरच या ठिकाणी येतो स्क्वेअर रेक्टँगल. लक्षात आला. आता लक्षात घ्या ॲक्यूट अँगल आणि ऑब्च्युस अँगल हा दोन अँगल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे आपल्याला प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत. ओके. ॲक्यूट अँगल आणि ऑब्च्युस अँगल. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे ॲक्यूट अँगल आणि ऑब्च्युस अँगल आहे ना, याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा. हा ॲक्यूट अँगल जो असतो विद्यार्थी मित्रांनो, हा ॲक्यूट अँगल म्हणजे कधीही लक्षात घ्या, ॲक्यूट अँगल म्हणजे ॲक्यूट म्हणजे जसं असं लहान वाटतं का नाही ॲक्यूट, तर हे ॲक्यूट कधी पण 90 डिग्री पेक्षा जो कमी असतो त्याला ॲक्यूट अँगल म्हणायचं. म्हणजे उद्या हा सपोज असा तुम्हाला स्ट्रेट माहिती 90 डिग्री आहे, तर 90 डिग्री पेक्षा जे कमी अँगल आहेत बेटा, असे हे जे कमी अँगल आहेत याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. लक्षात आलं. याला ॲक्यूट अँगल म्हणायचं. ऑब्च्युस अँगल म्हणजे कसा, हा सपोज 90 असेल तर 90 पेक्षा जे जास्त आहेत या ठिकाणी, हे जे जास्त आहेत त्या अँगलला म्हणायचं ऑब्च्युस अँगल. प्रोटेक्टरच्या माध्यमातून लहानपणापासून शिकत आलोय आपण अँगल कसा ओळखायचा. तुम्हाला कन्स्ट्रक्शन चॅप्टर मध्ये मी सांगणारच आहे. कन्स्ट्रक्शन चॅप्टर मध्ये तुम्हाला प्रोटेक्टर यूज कसा करायचा आहे, कसा अँगल ओळखायचा आहे, स्ट्रक्चर कसा काढायचा, हे सगळं या ठिकाणी सांगितलेलंच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी मग अँगलचं सांगत असताना मी या ठिकाणी काही जॉमेट्रीचा पण तुम्हाला कॉन्सेप्टचा भाग सांगणार आहे, कारण अँगल हा मोस्ट ऑफ द टाइम जॉमेट्रीच्या भागामध्ये येतो. तुम्हाला या ठिकाणी हा सपोज या ठिकाणी ही लाईन जर असेल, ओके, ही जर लाईन असेल, बरोबर आहे, ही जर लाईन असेल तर ह्या लाईन मध्ये हा सेंटर पॉइंट असतो. ठीक आहे, हा सेंटर पॉइंट असतो. ज्या वेळेला वरून एखादा असा मीडियन येतो, मीडियन, त्यावेळेला बेटा ह्या दोघांना समान साइड करतं. हे जे सिम्बॉईल आहेत बेटा, हे सिम्बॉईल म्हणजे इथून इतकं समान आहे आणि इथून इतकं समान आहे, आणि हे समान कोण करतं तर मीडियन करतं. म्हणजे हा एबीसी हा जर पॉइंट असेल, बरोबर आहे, आणि हा जो इथं आहे डीबी मीडियन असेल, तर हा डीबी मीडियन एबी आणि बीसी ला तेवढाच करतो, इक्वल करतो. हा मीडियनचा कॉन्सेप्ट आहे. प्रत्येक चॅप्टर मध्ये असे आपण शब्द जर काढले तर खूप येतात कॉन्सेप्टचे, ते तुम्हाला भरपूर मी सांगितलेलंच आहे. अँगलचा विषय निघाला म्हणून अँगलचा एक तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी मला अशा पद्धतीने सांगायचा होता. ट्रिग्नोमेट्रीचं चॅप्टर मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती, ट्रिग्नोमेट्रीचा चॅप्टर शिकत असताना साइन थीटा, हा जो थीटा असतो ना बेटा, हा थीटा म्हणजे पण एक अँगल आहे. म्हणजे उद्या तुम्हाला जर विचारलं, हा सपोज या ठिकाणी या ठिकाणी एक ट्रायंगल आहे. लक्षात घ्या, हा एबीसी हा ट्रायंगल आहे. तर या एबीसी या ट्रायंगल मध्ये तुम्हाला हा 90 डिग्री आहे म्हणून सांगितलं, आणि हा जो अँगल आहे हा थीटा आहे म्हणून सांगितलं. म्हणजे हा अँगलच आहे ना, थीटा म्हणजे अँगलच असतो. तर हा साइन थीटा जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, या साइन थीटा म्हणजे हा थीटाचा तुम्हाला विचारलेला आहे. आणि थीटा म्हणजे किती आहे या ठिकाणी, थीटा म्हणजे इथं किती असू शकतो, 30 असू शकतो, 40 असू शकतो, 45 असू शकतो, किती असू शकतो. आता साइन थीटा, त्याच्यानंतर टॅन थीटा, कॉस थीटा, ह्याचे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला चॅप्टर वाईज सांगितलेलेच आहेत, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. हे लक्षात आलं. केवळ थीटाचा अर्थ मी सांगत होतो, तेवढा मुद्दा लक्षात घ्या. बेसिक लक्षात घ्या. प्रत्येक चॅप्टरला मी त्याचं बेसिक घेतलेलंच आहे, पण हे पूर्णच मॅथ्सचं उगं थोडं बेसिक सांगावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पेडमध्ये तुम्हाला प्रत्येकचं इंट्रोडक्शन येणारच आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं बेटा, हे लक्षात आलं. या ठिकाणी मी काय सांगितलंय ते. आता हे झाल्यानंतर अजून एक दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. अँगल मध्ये हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगल मध्ये एक प्रकार असतो इक्विलॅटरल ट्रायंगल नावाचा. इक्विलॅटरल ट्रायंगल नावाचा जो प्रकार आहे,
इक्विलॅटरल ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल नावाचा जो प्रकार आहे बेटा, इक्विलॅटरल ट्रायंगल नावाचा जो प्रकार आहे, तर हा सपोज आपला इक्विलॅटरल ट्रायंगल एबीसी असेल तर त्याचे वैशिष्ट्य फीचर काय आहेत, तर त्याच्या ज्या 3 साइड आहेत बेटा इक्विलॅटरल ट्रायंगलच्या त्या इक्वल असतात. म्हणजे हा AB इज इक्वल टू BC असतं आणि BC इज इक्वल टू AC असतं, AB इज इक्वल टू AC असतं. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. लक्षात आलं? हे या ठिकाणी AB इज इक्वल टू BC आहे, BC इज इक्वल टू AC आहे. हे इक्विलॅटरल ट्रायंगलचं फीचर आहे. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हा प्रत्येक अँगल जो आहे बेटा, हा प्रत्येक अँगल हा 60 60 60 म्हणजे 60 60 60 60 60 डिग्रीचा असतो. हा पण 60 डिग्रीचा, हा पण 60 डिग्रीचा आणि हा पण 60 डिग्रीचा. टोटल बेरीज किती झाली? 180. कधीही लक्षात घ्या, ट्रायंगलची जी सम आहे, अँगलची सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल ही 180 डिग्री असते. ही 180 डिग्री असते. अरे बाबा लक्षात ठेव, ट्रायंगलची सम ही 180 डिग्री असते. ट्रायंगलची सम ही 180 डिग्री असते. आणि तुम्हाला उद्या क्वाड्रिलॅटरल दिलाय ABCD, हा क्वाड्रिलॅटरल दिलाय ABCD. या ABCD ची जी सम आहे बेटा, ही प्रत्येक या ठिकाणी ही ABCD ची क्वाड्रिलॅटरलची सम ही टोटल 360 डिग्री असते. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. सम ऑफ अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री आणि सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल हे या ठिकाणी आपल्याला म्हणायचंय 180 डिग्री. हा नियमच आहे. लक्षात आलं? का म्हणलं तर तुम्हाला मी त्या ठिकाणी थेरम समजून सांगेल. पण लक्षात घ्या बघा, मॅथमॅटिक्स समजून घेण्याचा एक नियम आहे. जसं जसं सर सांगतील ते एक लक्षात घ्यायचा, अप्रोच लक्षात घ्यायचा, लॉजिकली अप्रोच लक्षात घ्यायचा. ठीक आहे? कळलं सर्वांना? इथपर्यंत आलोत आपण अँगलच्या ह्याच्यापर्यंत. गुड, व्हेरी गुड. अँगलच्या पर्यंत आलोत आपण. याच्यानंतर तुम्हाला एक दुसरा पॉइंट सांगायचा आहे, तो म्हणजे आता या ठिकाणी स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट. अरे बाबा या ठिकाणी स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट हा भाग बघत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1 to 30 पर्यंतचे स्क्वेअर असणं, पार्ट असणं, मला वाटतं तुम्ही सर्वांनी पाठ केले पाहिजेत. स्क्वेअर पाठ करा, क्यूब पाठ करण्याची गरज नाही. लक्षात आलं? आपल्या 10च्या लेवलला तर मला असं वाटतं सध्या क्यूब तुम्ही नाही पाठ केले, मनाने डायरेक्ट काढले तरी चालतील, पण स्क्वेअर पाठ असू द्या, कारण त्याचा उपयोग तुम्हाला पुढे येणार आहे. स्क्वेअर मध्ये कसं काढायचे स्क्वेअर तुम्हाला माहिती सर्वांना. उद्या तुम्हाला विचारलं 2 चा स्क्वेअर किती येतो, तर स्क्वेअर किती असतो 2 चा, 2 into 2 आपण करतो आणि ह्याचा मल्टिप्लिकेशन केल्यावर जो येतो तो 2 चा स्क्वेअर असतो. 3 चा जर स्क्वेअर विचारला तुम्हाला, 3 चा जर स्क्वेअर विचारला तर हा कसा काढतो आपण, 3 into 3. उद्या तुम्हाला 10 चा जर स्क्वेअर विचारला तर 10 into 10, बरोबर आहे. हा असा स्क्वेअर असतो. आणि जो जर तुम्हाला या ठिकाणी हा सपोज तुम्हाला 10 चा स्क्वेअर विचारला, 10 चा स्क्वेअर हा किती आला बेटा, या ठिकाणी तुम्हाला किती आला, हा 100 आला, बरोबर आहे. हा 100 आला आणि तुम्हाला या 100 ला पुन्हा काय म्हणायचंय, स्क्वेअर रूट म्हणायचंय. तर या 100 ला तुम्ही अशा पद्धतीनं हा स्क्वेअर रूट या ठिकाणी आपण डिनोट करू शकतो. ठीक आहे? हा स्क्वेअर रूट या ठिकाणी डिनोट करू शकतो. उद्या तुम्हाला या 2 चा स्क्वेअर किती आहे, हा 2 into 2 केला 4 आहे, तर हा रूट 4 या ठिकाणी हा स्क्वेअर रूट या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे? ह्या 2-3 गोष्टी आहेत. स्क्वेअर रूट हे स्क्वेअर झाल्यानंतर याच्यामध्येच बेटा हा क्यूब आणि क्यूब असतो. क्यूब म्हणजे 3 असतं, बरोबर आहे. हा 2 चा क्यूब काढला म्हणजे 2 च्या डोक्यावर 3 ची टोपी, 4 चा क्यूब म्हणजे 4 च्या डोक्यावर 3 ची टोपी. 2 चा क्यूब कसा काढतो आपण, 2 into 2 into 2 3 वेळेस, 4 चा क्यूब 4 into 4 into 4 हे 4 वेळेस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 into 2 4, 4 into 2 8 होतं, 8 आला. 2 चा क्यूब 8 आला, 4 into 4 16, 16 into 4 16 चौक 64, हा 64 जो आहे तो 4 चा क्यूब आहे. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो क्यूब असतात आणि यालाच पुन्हा आपण क्यूब रूट सुद्धा या ठिकाणी आपण म्हणतो. लक्षात आलं? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, क्यूब आणि क्यूब रूट इतकं काही अवघड नाहीये. याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट हे सांगण्यासाठी हा मुद्दा एक लक्षात घ्या. उद्या तुम्हाला जर असं आलं बेटा या ठिकाणी हा रूट 3 प्लस रूट 3, याला तुम्ही कसं कराल, रूट 3 प्लस रूट 3. किंवा तुम्हाला असं आलं या ठिकाणी बघा हा रूट 3, उद्या तुम्हाला एक असं आलं बेटा रूट 3 आणि त्याचा हा स्क्वेअर आला, बरोबर आहे. हा मध्ये रूट 3 आहे आणि त्याला आपण स्क्वेअर केलं
तर त्याला आपण कसं करतो, हा रूट आणि हा स्क्वेअर याची ट्रिक सांगतोय. कधीही लक्षात घ्या, हे असं असेल आणि इथं रूट आणि तुम्हाला स्क्वेअर दिसला तर हे दोघं जण बाजूला काढायचे आणि मधला जो फक्त 3 राहतो, हे 3 त्याचं आन्सर येतं. उद्या तुम्हाला काही असू द्या, कधी रूट स्क्वेअर रूट दिसला आणि सोबत या ठिकाणी रूट स्क्वेअर दिसला, म्हणजे इथं 4 आहे आणि या ठिकाणी याचा स्क्वेअर दिला इथं, तर हा स्क्वेअर आणि रूट बाजूला काढून हा राहतो या ठिकाणी 4. हे या ठिकाणी फक्त स्टेप लिहिताना आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये कळून जाईल. म्हणजे रूट आणि स्क्वेअर हा निघून जातो, मध्ये जे आहे ते या ठिकाणी येतं. म्हणजे सपोज उद्या व्हेरिएबल असा असेल एक्स रूट एक्स आणि या ठिकाणी हा स्क्वेअर असेल त्याचा, तर हा रूट आणि स्क्वेअर बाजूला काढायचा, मध्ये जे राहतं ते एक्स या ठिकाणी फक्त लिहायचं. हे तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये 1 बाय 1 जसं आपण एक्झाम्पल घेऊ त्यानुसार तुम्हाला मला सांगायला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल ते आणि तुम्हालाही सोपं पडेल ते. ठीक आहे, एकदम ऍप्लिकेशन ओरिएंटेड. ज्या वेळेला बघा कसं असतं की लगेच तुम्हाला लक्षात नाही येणार. ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगू आपण त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं, त्यावेळेला आता तुम्हाला 50% जरी कळालं असेल, तुमच्या ऍप्लिकेशनच्या वेळेस 100% सगळे कॉन्सेप्ट ह्या प्रोसेसमध्ये कंप्लीट होऊन जाणार आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मला अजून एक या ठिकाणी तुम्हाला भाग सांगायचा होता मागच्या याच्यामध्ये, जो राहून गेला तो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जो हा कॅल्क्युलेशनच्या मध्ये येणार आहे, कॅल्क्युलेशनच्या मध्ये येतो. लक्षात घ्या, हा इज इक्वल टू साइन आहे, इकडे आहे सपोज 2 + 3 आणि इथं आहे त्या ठिकाणी 40. 2 + x आहे या ठिकाणी, हा 2x + y आहे या ठिकाणी, असं लक्षात घ्या. 2x + y आहे किंवा या ठिकाणी 2 + x आहे आणि तुम्हाला या ठिकाणी x काढायचा आहे, बरोबर आहे. तर कधी लक्षात घ्या, हा इज इक्वल टू आहे, इज इक्वल टूच्या इकडे हा असतो RHS, जो मी इथं जर म्हणला इज इक्वल टू, हा RHS आणि हा LHS असतो, हा RHS असतो आणि हा LHS असतो. हे लक्षात घ्या, हे LHS आणि RHS. कधीही इकडची एखादी गोष्ट खालच्या स्टेपमध्ये जर इज इक्वल टूच्या इकडे जात असेल तर सिम्बॉल अपोजिट करायचं, चेंज करायचं. इज इक्वल टूच्या इकडचं जर इज इक्वल टूच्या इकडे येत असेल तर सिम्बॉल अपोजिट करायचं. म्हणजे 40 जर इज इक्वल टू, आता सपोज या ठिकाणी हे 2 इकडे जाणार आहे, बघा कसं जातं, आपल्याला x काढायचंय त्यामुळे मी x इथं ठेवलं आणि x नंतर इज इक्वल टू, म्हणजे इज इक्वल टूच्या आधीच आहे ना, इज इक्वल टू इथं आहे बघा सेंटरला आणि इज इक्वल टूच्या इकडच x आहे, x साइन सिम्बॉल चेंज झालं नाही. इज इक्वल टूच्या नंतर 40 आहे, जिकडं आहे तिकडे जर असेल तर चेंज करू नका सिम्बॉल. पण हा 2 ह्या इज इक्वल टूच्या डाव्या साईडला आहे, तो इकडे जातोय म्हणजे त्याचं साइन बदला. इज इक्वल टूच्या इकडे हा इज इक्वल टूच्या इकडे 2 लेफ्ट साईडला होतं, ते राईट साईडला जात आहे. सिम्बॉल याचं काय बेटा, काही नाही, म्हणजे प्लस आहे, ते इकडे गेल्यानंतर -2 करा म्हणजे x इज इक्वल टू 38 येणार आहे. हा मुद्दा या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. हा लक्षात आला. उद्या कशाही पद्धतीनं हे असे साइन चेंज तुम्हाला इकडे गेल्यानंतर करावे लागतात. उद्या तुम्हाला असं विचारलं बेटा -4 + y इज इक्वल टू या ठिकाणी -3 आहे, तर तुम्हाला कसं करता आलं पाहिजे, y काढायचंय तर y काढा, y ला y केलं, y इज इक्वल टू, हा y ला प्लस सिम्बॉल आहे नो डाऊट, y इकडे LHS आहे, RHS आहे, इज इक्वल टूच्या इकडेच आहे y, काही चेंज केलं नाही. -3 पण इकडेच आहे, काही चेंज केलं नाही. हा -4 जो आहे हा इज इक्वल टूच्या इकडे होता, तो आता आपल्याला इकडे घेऊन जायचा आहे आणि मग ह्या -4 ला मी +4 म्हणून इकडे घेऊन गेलो. आता हा मायनस आणि प्लस आणि मायनस होतो, 4 मधून 3 काढा, 1 येतं, चिन्ह मोठ्याचं प्लस देण्याची गरज नाही, y इज इक्वल टू 1 येतं. विद्यार्थी मित्रांनो, हे अशा पद्धतीनं सिम्बॉल पण तुम्हाला, म्हणजे त्याला साइन म्हणूयात आपण, ते तुम्हाला या ठिकाणी RHS LHS मध्ये लक्षात आले पाहिजेत. प्रॅक्टिस सेट मध्ये हे समजून सांगितलेलंच आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. विद्यार्थी मित्रांनो, हे जे बेसिक मॅथ्स आहे हे खूप थोडक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलंय, कारण हे फ्री लेक्चर आहे. पूर्ण जर मी फ्री दिलं तर ती समाजसेवा होईल. मी समाजसेवा मला करायची नाही. आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना व्यवस्थित द्यायचंय, त्यातनं मलाही काहीतरी मिळालं पाहिजे, हा फेअर उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्यवस्थित पद्धतीने हे लेक्चर बघा. खूप कमी किमतीला तुम्हाला हे सगळे पेड लेक्चर्स या ठिकाणी अवेलेबल होत आहेत. बेसिक मॅथमॅटिक्स चांगलं झाल्यानंतर ते तुम्हाला बघायचंय. अगदी काही वेळामध्येच हे संपून जातं तुमचं. पेड लेक्चर
लेक्चरमध्ये प्रत्येक इंट्रोडक्शन, प्रत्येक टॉपिकच्या आधी इंट्रोडक्शन दिलंय, तिथेही तुम्हाला काही बेसिक भाग घेतलेलाच आहे त्या टॉपिक रिलेटेड. ओके, त्यामुळे छान अभ्यास करा, घाबरू नका. बेसिक मॅथमॅटिक्स झाल्यानंतर डेमोचाही आपला एक सेशनचा तुम्ही भाग करून घ्या. मॅक्झिमम म्हणजे जेवढं जास्त तुम्हाला लवकर करता येईल सगळी प्रोसेस तेवढी लवकर करा आणि छान पद्धतीने अभ्यास केला तरी चालेल. कसलीही अडचण आली तर कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही मला फोन करू शकता. ठीक आहे, छान अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच.